सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाने 2011 ते 2013 दरम्यान जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून साखर तारण कर्ज घेतले होते। सांगोला कारखान्याची बँकेकडे तारण असलेली साखर परस्पर विक्री करून बँकेची 11,44,76,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। सांगोला मध्यवर्ती बँक शाखेचे इन्स्पेक्टर अरविंद काळेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारखान्याचे तत्कालीन चेअरमन दीपक साळुंखे पाटील, व्हाईस चेअरमन विश्वनाथ चव्हाण, कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांच्यासह 23 जणांविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल झाला। फिर्यादीनुसार सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन 2011 मध्ये सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना लिमिटेड, वाकी शिवणे, तालुका सांगोला यांना कर्ज मागणीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची 50 कोटी रुपयांची कर्ज मर्यादा मंजूर केली होती। चेअरमन दीपक साळुंखे राहणार जवळा, व्हाईस चेअरमन विश्वनाथ चव्हाण राहणार हलद हिवडी, संचालक सुभाष दामोदर जाधव, अशोकराव बबनराव शिंदे, शहाजीराव अगतवराव नलोडे, चेतनसिंह तातासाहेब केदार, वसंत गणपत जरे, राजेंद्र जगन्नाथ देशमुख कोळे, सदाशिव रामचंद्र साळुंखे, तुकाराम तुळशीराम बनकर, शिवाजी भैया वनमाने, दादासाहेब बळवंत देवकते, सदाशिव निवृत्ती नवले, गुलाबराव बाबासाहेब पटेल, मच्छिंद्र यशवंत खरात, उल्हास दगडू ढेरे, मारुती नामदेव ढाळे, काकासाहेब काशीनाथ होवाळ, सुवर्णा तुकाराम जाधव, सुनंदा कृष्णा तरंगे, सागर सुभाष पाटील, भिकाजी नारायण बाबर व कार्यकारी संचालक यशवंत शंकरराव कुलकर्णी यांनी बँकेकडून रीतसर करारनामा, वाचन चिठ्ठी, जामीन व ताबे गहनखत लिहून दिले होते। संचालक मंडळाने आपसात संगनमत करून गोदामात तारण ठेवलेली साखरपोती 31 जानेवारी 2013 पूर्वी बँकेस कोणतीही माहिती न देता परस्पर विकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे।